नमस्कार शेतकरी बांधवांनो, एम.टी. ऑल टी.व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। अखेर फडणवीस सरकारने शब्द पाळला। 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तब्बल 1.5 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी जाहीर। कर्जमाफीचे पत्र कृषी विभागाला दिले। पहा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले ते। मित्रांनो, राज्यात कर्जमाफीवरून तांडव सुरू आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी शेतकरी संघटना असतील किंवा विरोधी पक्ष असेल, सातत्यानं कर्जमाफीसाठी पाठपुरावा करत होते। अखेर आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत कर्जमाफीची घोषणा करून तसं पत्र कृषी विभागाला दिलं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडिया बँक याचा अर्थ असा की कोणतीही खाजगी किंवा सरकारी बँकेमध्ये तुमचं कर्ज असेल तर माफ केलं जाणार आहे। मात्र त्यासाठी एक अट या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। तुम्ही कोणत्याही बँकेतून किंवा पतसंस्थेतून कर्ज काढले असेल तर ते फक्त आणि फक्त शेती पिकासाठीच कर्ज घेतलेले हवे, असेच कर्ज माफ केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे। आता जिल्ह्यांची यादी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सांगणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा व पटकन व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करा। तर या 30 जिल्ह्यात तुमचा जिल्हा असेल तर अतिशय आनंदाची बातमी तुमच्यासाठी असणार आहे। आता जिल्ह्यांची यादी पुढीलप्रमाणे, यामध्ये बीड, लातूर, यवतमाळ, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, वर्धा, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, परभणी, वाशिम, बुलढाणा, नाशिक, गडचिरोली, रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, नंदुरबार, हिंगोली, धुळे, नागपूर, अमरावती, पुणे, जळगाव, भंडारा, चंद्रपूर, अकोला आणि जालना या 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तब्बल 1.5 लाख रुपये कर्जमाफी मिळणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा। धन्यवाद।